अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्वातून मूल्य फुलवणारा ज्ञानरूपी गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे गुरुपौर्णिमा, तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण कविता पाहणार आहोत. 1. गुरूंची शाळा. फळ्यावरती अक्षरे एक, फळ्यांवरती अक्षरे एक, पण अर्थ किती खोल, पण अर्थ किती खोल. गुरूंच्या त्या वाक्यात दडले आयुष्याचे मोल, गुरूंच्या त्या वाक्यात दडले आयुष्याचे मोल. धडा शिकवताना त्यांनी दिली शिकवण जगण्याची, धडा शिकवताना त्यांनी दिली शिकवण जगण्याची. गणित विज्ञान जरी शिकवलं पण शिस्त होती ती शिकवण्याची, गणित विज्ञान जरी शिकवलं पण शिस्त होती ती शिकवण्याची. पेनच्या टोकाने लिहिलं पण मनावर परिणाम, पेनच्या टोकाने लिहिलं पण मनावर परिणाम. गुरूंच्या त्या शिकवणीला नाही कधी विराम, गुरूंच्या त्या शिकवणीला नाही कधी विराम. कविता 2. गुरु म्हणजे. गुरु म्हणजे चालणारी सावळी, सतत आपल्याबरोबर असलेली, गुरु म्हणजे चालणारी सावळी, सतत आपल्याबरोबर असलेली. गुरु म्हणजे अंधारातला दीप, शांत पण मार्गदर्शक, गुरु म्हणजे अंधारातला दीप, शांत पण मार्गदर्शक, खूप दीप. गुरु म्हणजे आपुलकीची नजर, गुरु म्हणजे आपुलकीची नजर. यशाच्या वाटेवर असणारा अंधार, यशाच्या वाटेवर असणारा अंधार. गुरु म्हणजे न बोलताही खूप सांगणारा, गुरु म्हणजे न बोलताही खूप सांगणारा. हात धरून यशापर्यंत घेऊन जाणारा, हात धरून यशापर्यंत घेऊन जाणारा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जे जे आपणास ठावे ते दुसऱ्यास देई, शहाणे करुण सोडी सकळ जना. तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे, गुरु म्हणजे मायबाप, नाम घेता हरतील पाप. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. गुरु कसा असतो? गुरु चालायला नाही चालवायला शिकवतो, बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घालायला शिकवतो, विश्वास मिळवायला नाही टिकवायला शिकवतो, आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो, शिक्षण शिकवायला नाही शिकवणूक द्यायला शिकवतो, पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो, प्रेम मिळवायचाच नाही वाटायला शिकवतो, नाती तोडायला नाही जपायला शिकवतो, अंधार घ्यायला नाही द्यायला शिकवतो, आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवतो. तो म्हणजेच गुरु. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पहिला नमस्कार कोणाला करायचा? तर परमात्म्याला, ज्यांनी ही सृष्टी बनवली. तुम्ही परमात्म्याला पहिला गुरु माना, ज्यांनी ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार आई वडिलांना, ज्यांनी आपल्याला जन्म दिला. तिसरा नमस्कार गुरुवर्यांना, ज्यांनी विद्या दिली. चौथा नमस्कार आपण सर्वांना, ज्यामुळे या जगण्याचा अर्थ मिळाला. विद्या देणारा शिक्षक असतो, पण जीवन समजावणारा तो गुरु असतो. गुरुजींची शिक्षा कधी कधी त्रासदायक वाटते, पण तीच पुढे जाऊन यशाच्या वाटेवर दिशा देते. एक गुरु 100 पुस्तके वाचना एवढा ज्ञान देतो, कारण तो अनुभवातून शिकवतो. गुरूंची साथ म्हणजे यशाचे पायदान. जिथे आपला आत्मविश्वास घडतो. जगात कुणीच नसेल तरी चालेल, पण गुरु नकोच कधी दूर जाओ. गुरुचे आशीर्वाद हेच खरं आयुष्याचं बळ असतं. त्यांचं एक वाक्य अनेक वाटा खुळं करत असतं. पुस्तक शिकवतं तेवढंच, पण गुरु शिकवतो कसं जगायचं. गुरुचं स्थान देवाच्या पुढे असतं, कारण देवाकडे पोहोचण्याचा मार्गही गुरुच शिकवतो. तुमचं प्रत्येक मार्गदर्शन म्हणजे आमचं भविष्य उजळणं. गुरुपौर्णिमेचे पावन दिवशी तुमच्या प्रती अपार कृतज्ञता. ज्ञान दिलं, संस्कार दिले, आम्हाला घडवले, हे गुरुत्व तुमचं अमर असो.
परत पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.